आणि यानंतर न्यूज टॉप 10 मध्ये आपण पाहणार आहोत मोठ्या घडामोडी। सुनेत्र पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड होणार। राष्ट्रीय अध्यक्षाची निवड प्रक्रिया 15 ते 20 दिवसात होणार। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवारांची झेडपीतील विजयी सदस्यांसोबत बैठक। मी भक्कमपणे तुमच्या पाठीशी आहे, सुनेत्र पवार यांचं भावनिक आवाहन। तर चांगल्या दर्जाची कामं वेळेत पूर्ण करा। पुणे आणि बीडच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये सुनेत्र पवार यांच्या सूचना। अजितदादांनी प्रशासनात आदरयुक्त धाक निर्माण केला होता, तोच धाक आता सुनेत्र पवार यांनी निर्माण करावा। उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांना मंत्री चंद्रकांत पाटील यांचा मोलाचा सल्ला। दादांनी खूप वर्षाच्या मेहनतीने आदरयुक्त तुम्हाला कधी ती वेळच नाही आली, पण लवकरात लवकर तुम्हाला VSR या विमान कंपनीमध्ये देशातील एका मोठ्या उद्योगपतीची बेनामी आर्थिक गुंतवणूक आहे। ती ज्याची बेनामी गुंतवणूक आहे तो भाजपच्या जवळचा व्यक्ती आहे, तो शोधला पाहिजे। या गोष्टीचा खुलासा होऊ नये, त्यामुळे याचा तपास होणार नाही। संजय राऊत यांचा मोठा खळबळजनक दावा। या कंपनीमध्ये कोणाची बेनामी गुंतवणूक आहे एका प्रमुख भाजपशी संबंधित व्यक्तीशी, ते शोधलं पाहिजे। याचा शोध घेतला जाऊ नये म्हणून याचा तपासच होणार नाही या गोष्टीचा। चलिए बोलिए। परभणीमध्ये भाजपचे 12 मुस्लिम नगरसेवक शिंदेंनी बोलण्याआधी जरा अभ्यास करावा। तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा निष्ठावंत बरे आहेत। शिंदेंच्या टीकेवरून संजय राऊतांचा पलटवार। तुमच्यासारख्या गद्दारांपेक्षा तो निष्ठावान मुसलमान परवडला, ज्याने ज्या ताटामध्ये खाल्लं तिथे तंगडी वर करणारे आहे सगळे लोक शिवसेने, त्याच्यापेक्षा निष्ठावान शिवसैनिक आहे। परभणीचा जो मेयर झाला हा तालुका प्रमुख आहे आमचा। ठाकरेंची शिवसेना काहीच कारवाई करणार नाही, भाजपसोबत डील होणार आहे हे राऊतांना माहित होतं। संदीप देशपांडेंचा दावा। तर सुपर उद्धव ठाकरे यांनी चंद्रपूरचं सगळं कांड घडवून आणल्याचं देखील वक्तव्य। काही कारवाई करणार नाही मी शंभर, आणि मी याच्या वरती जाऊन सांगतो की हे चंद्रपूरचं होणार आहे अशा पद्धतीचं भाजपचं डील हे संजय राऊतांना आधी सुद्धा माहित होतं। त्याच्यात काही सरप्राईज नव्हतं संजय राऊतांना, हे त्यांना माहिती होतं आधी। चंद्रपूरच्या घटनेचं पक्षातून कोणीही समर्थन केलं नाहीये। शेण खाणाऱ्यांवरती कारवाई करणार राऊतांचा इशारा। तर पैसे घेतल्याचे आरोप करणाऱ्यांना भाजपनं पैसे मोजायला ठेवलं होतं का, राऊतांची संदीप देशपांडेंवर टीका। चंद्रपूरच्या लोकांनी हा उद्योग केलेला आहे, त्याचं समर्थन आमच्या पक्षामध्ये कोणीही केलेलं नाही। ज्यांनी हा आरोप केला ते पैसे मोजायला बसले होते का भाजपतर्फे, की हे पैसे मोजा आणि त्यांना द्या। चंद्रपुरात शेण खाल्लेल्या नगरसेवकांना जाब विचारणार संजय राऊतांचं वक्तव्य। तर काँग्रेसच्या मांडीवरती बसून शेण तुम्हीच खाल्लंय, भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। या भानगडीमध्ये संजय राऊत यांनी पडू नये, कारण 2019ला पहिल्यांदा शेण खाण्याचं काम संजय राऊत आणि उभाटा गटाने केलं होतं। सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणं याला शेण खाणं म्हणतात। 50 खोक्यांचे पुरावे द्या, मग चंद्रपुरातील खोक्याचा पुरावा देऊ। संदीप देशपांडेंचं संजय राऊत यांना ट्विट करत उत्तर। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना 1-1 कोटी मिळाल्याचा दावा। KDMCवरून राऊतांनी मनसेवर केलेल्या टीकेला देशपांडेंचं प्रत्युत्तर। त्यांची माहिती असेल म्हणून ते ठाम आहे, तशीच माझी पण ही माहिती आहे म्हणून मी ठाम आहे। त्याच्यासाठी मला जाऊन नोटा मोजायची गरज नाही ना। त्यावेळेला संजय राऊतांनी काय नोटा मोजलेल्या का शिंदेनं जे काय आमदारांना पैसे दिले त्यावेळेला?